पुण्याच्या मीनाताई ठाकरे वसाहतीत आग लागून 65 झोपड्या खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली। ही आग अपघातामुळे नव्हे तर नवरा बायकोच्या भांडणात नवऱ्यानंच लावल्याचं धक्कादायक कारण समोर आलंय। या प्रकरणी संतोष महादेव सोनावणे याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे। संतोष आणि त्याची पत्नी गुलटेकडी परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत राहत होते। घरामध्ये दोघांची सतत भांडण व्हायची। गुरुवारी दुपारी दोघांमध्ये वाद सुरू असताना संतोषनं घरात रॉकेल ओतलं आणि गॅसची दळी बाहेर काढून टाकली। त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि परिसरातील एका पाठोपाठ एक अशा 66 झोपड्या जळून खाक झाल्या। या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी 66 कुटुंबांचे संसार उघड्यावर आलेत। सुमारे 45 लाखांचं नुकसान या आगीत झालंय। घटनेचा तपास करताना आगीमागील धक्कादायक कारण आता समोर आलंय। अंदाजे 66 झोपड्या जळून नुकसान झालेलं आहे आणि एकूण 44 लाख रुपयांचं अंदाजे नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भात आम्ही संतोष सोनवणे याच्या विरुद्ध 436 कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। आज माननीय न्यायालयात त्याला हजर केला असता त्याला तपासासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।